गुड इव्हनिंग. काल इव्हिनिंगला ओपीडीमध्ये एक पेशंट आलं होतं. त्याचं बाळाचं वय फक्त 15 दिवसाचं होतं आणि बाळाच्या आईची अशी कंप्लेंट होती की बाळाचं जे डोकं आहे ते मागून पूर्ण सपाट झालेलं आहे, पूर्ण चपटे झालेलं आहे. तर त्यासाठी आम्ही काय करावं? म्हणजेच बाळाचे जे डोकं आहे ते सपाट झाल्यामुळं पालकांमध्ये प्रचंड भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं आणि ते प्रचंड काळजीत पडले होते. परंतु हे काळजी करण्याचं अजिबात कारण नाही आहे. मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला पोझिशनल प्लॅजिओसेफॅली असे नाव आहे. पोझिशनल प्लॅजिओसेफॅली काय होते, तर बाळांची जी डोक्याची हाडं असतात ती खूप नाजूक अवस्थेत असतात, म्हणजे ती खूप सॉफ्ट असतात, मऊ असतात. बाळ जर एकाच अंगावर एका कुशीवर जर झोपले तर बाळाचे डोके जे आहे ते चपटे होण्याची संभाव्य शक्यता जास्त असते. परंतु तुम्ही जर बाळाची झोपण्याची जागा बदलली किंवा त्याला झोप येईपर्यंत तुम्ही त्याला पोटावर झोपवले तर हा जो प्रकार आहे हा बऱ्याच अंशी कमी होताना दिसून येतो. जर तुम्हाला असं आढळलं की बाळाच्या डोक्याचा आकार अतिशय विचित्र झालेला आहे किंवा हाडांचं जे हे आहे ते खूप जास्त घट्ट हाडे झालेली आहे किंवा डोक्यांचा आकार प्रचंड विचित्र झालेला आहे किंवा हाडं एकदम पक्की जोडल्यासारखी दिसत असेल आणि खूप कडक हाडं वाढलेली असतील तर मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. परंतु हे कॉमनली काळजीचं कारण नाहीये. अशा वेळेला तुम्ही बाळासाठी सपाट गारेचा वापर करू शकता किंवा तुम्ही मोहरीची उशी म्हणा किंवा बेसिकली जे घरगुती बेसिक उपाय असतात तेही तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला क्रिटिकल जास्त वाटलं की बाळाचा आकार, डोक्याचा आकार जो प्रचंड विचित्र झालेला आहे, अशा वेळेला मात्र तुम्हाला तुमच्या पिडियाट्रिशियनचा सल्ला घेणं आवश्यक आहे. धन्यवाद.